हॅलो टू एव्हरीवन, कसे आहात सगळे? रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी RJ प्रिया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आज आहे शनिवार 24 जुलै. ठरल्याप्रमाणे दिवसाची सुरुवात करूया एक चांगला आणि प्रेरणादायी विचार ऐकून. ऐकूया आजचं विचारधन हे सत्र. स्वतःने काढलेल्या सेल्फीत स्वतःचं तर दुसऱ्याने आपल्यासोबत काढलेल्या सेल्फीत यशाचं प्रतिबिंब दिसत असतं. मित्रांनो, सध्या सेल्फीचा जमाना आहे. तुम्ही आम्ही सगळेच सेल्फी काढत असतो. पण हे लक्षात ठेवा, ज्यावेळेला एखादी प्रसिद्ध व्यक्ती दिसते त्यावेळेला आपण हमखास तिच्यासोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न करतो. यामागचं कारण म्हणजे त्या प्रसिद्ध व्यक्तीचं असणारं यश. तो फिर दोस्तो देर किस बात की. तुमचेसुद्धा प्रयत्न असेच चालू ठेवा, म्हणजे जेणेकरून इतर व्यक्ती तुमच्यासोबत सेल्फी काढायला येतील. चला तर मग यानंतर ऐकूया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट म्हणजेच आपलं दिनविशेष हे सत्र. विद्यार्थी मित्रांनो, दिनविशेष या सत्रात आपण इतिहासातील काही महत्त्वाच्या घडामोडी आणि याचबरोबर काही असामान्य व्यक्तींचे जन्मदिन आणि स्मृतिदिन यांच्याविषयीची माहिती या सत्रात जाणून घेत असतो. ऐकूया आजच्या दिवशी घडलेल्या काही महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटनांविषयी. 1823 साली चिली या देशातील गुलामगिरीची प्रथा संपुष्टात आली होती. चिले या देशाची राजधानी सांतियागो ही असून या ठिकाणी स्पॅनिश भाषा बोलली जाते. चिले हा दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनारपट्टीवरील एक देश आहे. यानंतर जाणून घेऊया पुढच्या घटनेविषयी. 1870 साली अमेरिकेमध्ये देशांतर्गत रेल्वे सेवा सुरू करण्यात आली. 1932 साली रामकृष्ण मिशन मठाची स्थापना करण्यात आली. रामकृष्ण मिशन ही एक भारतीय संघटना आहे. स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण परमहंसांची शिकवण जनमानसात पोचवण्यासाठी रामकृष्ण मिशनची सुरुवात केली गेली होती. रामकृष्ण मठ व रामकृष्ण मिशन या दोनही संस्थांचे मुख्यालय हे बेलूर मठ आहे. या दोनही संस्था अध्यात्माशी संबंधित आहेत आणि या संस्थांची जगभरात सुमारे 173 केंद्रे आहेत. यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्त्वाच्या घटनांविषयी. 1969 साली चंद्र मोहिमेनंतर अमेरिकन चंद्रयान अपोलो 11 हे पृथ्वीवर सुखरूप उतरले होते. विद्यार्थी मित्रांनो, अपोलो 11 हे अमेरिकेचे अंतराळयान होते. या यानातून नील आर्मस्ट्रॉंग व एडविन ऑल्ड्रिन यांनी 20 जुलै 1969 रोजी चंद्रावर प्रथम प्रवास केला. त्यासाठी एका लहान उपयानाचा वापर झाला होता. या यानाला लुनार मॉड्यूल असे म्हणत असत. पृथ्वीवरून चंद्रापर्यंत नेणारे मुख्य यान चंद्राभोवती फिरत राहिले होते. या यानाला कमांड मॉड्यूल असे म्हणत. चंद्रावर उतरणाऱ्या यानाला अलगदपणे खाली उतरणे आणि पुन्हा उड्डाण करून मुख्य यानापर्यंत जाऊन मिळणे यासाठी लागणारे इंधन व दळणवळणाची व्यवस्था त्यात केलेली होती. चंद्रावर पोहोचताच ह्युस्टन ट्रँक्विलिटी बेस हिअर ईगल हॅज लँडेड हा चंद्रावरून आलेला संदेश जगभर दूरचित्रवाणी आणि रेडिओवरून दिला गेला होता. ज्यावेळी अपोलो 11 हे अंतराळयान चंद्रावर पोहोचलं त्यावेळी चंद्रावर पहिलं पाऊल नील आर्मस्ट्रॉंग यांनी ठेवलं होतं. यानंतर जाणून घेऊया पुढच्या घटनेविषयी. 1991 साली भारताचे तत्कालीन अर्थमंत्री मनमोहन सिंग यांनी आर्थिक सुधारणांचा पाया घालणारा महत्त्वपूर्ण अर्थसंकल्प संसदेत सादर केला होता. डॉक्टर मनमोहन सिंग यांच्याविषयी सांगायचं झाल्यास 22 मे 2004 पासून 26 मे 2014पर्यंत ते भारताचे पंतप्रधान होते. भारताचे ते 14वे पंतप्रधान होते. 1991 साली PV नरसिंह राव यांच्या मंत्रिमंडळात ते केंद्रीय अर्थमंत्री होते. या काळात त्यांनी केलेल्या आर्थिक सुधारणा आणि त्यानंतर झालेल्या आर्थिक प्रगतीमुळे त्यांची कार्यक्षम राजकारणी म्हणून प्रतिमा बनली. 1982 ते 1985 या कालावधीत ते भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नरसुद्धा होते. मनमोहन सिंग यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि आशियाई विकास बँक यांच्या विकासात महत्त्वाचं योगदान दिलं आहे. यानंतर जाणून घेऊया पुढच्या घटनेविषयी. सन 1997 साली भारताचे माजी हंगामी पंतप्रधान गुलझारीलाल नंदा आणि स्वतंत्रता सैनिक अरुणा असफ अली यांना भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.
24 जुलै 1997 रोजी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. आजच्याच दिवशी म्हणजेच सन 1997 साली प्रसिद्ध भारतीय बंगाली लेखिका महाश्वेता देवी यांना पत्रकारिता, साहित्य व कला या क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर करण्यात आला. सन 1998 साली परकीय चलन नियमन कायदा याच्या जागी परकीय चलन व्यवस्थापन कायदा जारी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला. परकीय चलन नियमन कायदा FERA म्हणजेच फेरा आणि परकीय चलन व्यवस्थापन कायदा म्हणजे फेमा. मित्रांनो, या कायद्यांविषयी थोडक्यात माहिती घेऊया. आपल्या देशात म्हणजेच भारतात परदेशी व्यापार हा बऱ्याच मोठ्या प्रमाणात चालतो आणि या परदेशी व्यापारातून परदेशी मुद्रा देखील बाजारपेठेमध्ये आणली जाते. म्हणजेच परदेशी चलन देखील आपल्या बाजारपेठेमध्ये आणलं जातं. या परदेशी मुद्रेचे व्यवस्थित विकासासाठी व देखभालीसाठी परकीय चलन संबंधित कायदा संशोधन केला आहे. यालाच परकीय चलन विनिमय कायदा म्हणजेच FEMA फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्ट असं म्हटलं जातं. 1999 मध्ये परकीय चलन नियमन अधिनियम म्हणजेच फॉरेन करन्सी रेग्युलेशन ॲक्ट फेरा बदलून परकीय चलन विनिमय कायदा करण्यात आला. परकीय चलन नियमन अधिनियमन यामधील काही त्रुटी आणि कमतरता भरून काढण्यासाठी परकीय चलन व्यवस्थापनचा कायदा काढण्यात आला होता आणि म्हणूनच या कायद्याखाली बऱ्याच आर्थिक सुधारणा करण्यात आल्या. मग आता हे फेरा आणि फेमा हा कायदा कुठे लागू होतो? विदेशी चलन व्यवस्थापन कायदा संपूर्ण देशामध्ये आणि देशाबाहेर असलेल्या परंतु भारतीय नागरिकांकडून व्यवस्थापित केल्या जात असलेल्या कार्यालयांना लागू होतो. भारतीय चलन व्यवस्थापन कायद्याचे मुख्य कार्यालय नवी दिल्ली या ठिकाणी आहे. यालाच एन्फोर्समेंट डिरेक्टोरेट म्हणजेच अंमलबजावणी संचालनालय असं देखील म्हणतात. यानंतर जाणून घेऊया पुढच्या घटनेविषयी. सन 2000 साली अर्जुन पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय बुद्धिबळपटू सुब्रमण विजयलक्ष्मी या आंतरराष्ट्रीय पदव्युत्तर व महिला ग्रँडमास्टरची फीड पदवी मिळविणाऱ्या पहिल्या भारतीय महिला बनल्या होत्या. सन 2004 साली इटली या देशाने भारतीय पर्यटकांसाठी 7 नवीन व्हिसा कॉल सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. या होत्या आजच्या दिवसाच्या काही महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटना. विद्यार्थी मित्रांनो, यानंतर जाणून घेऊया काही विशेष व्यक्तींच्या जन्मदिवसाविषयी. 1802 साली फ्रेंच लेखक अलेक्झांड्रे ड्युमॉस यांचा जन्म झाला. सन 1911 साली भारतीय बासरीवादक आणि संगीतकार तसंच भारतीय शास्त्रीय संगीतातील वाद्य बासरीचे जनक व उस्ताद अलाउद्दीन खान यांचे शिष्य पन्नालाल घोष यांचा जन्म झाला. सन 1911 साली पद्मविभूषण पुरस्कार सन्मानित हैदराबाद मुक्तीसंग्राम चळवळीचे पुढारी व स्वातंत्र्य सेनानी गोविंदभाई श्रॉफ यांचा जन्म झाला. मग हैदराबाद मुक्तीसंग्राम काय होता? तर हैदराबाद संस्थानावर निजाम मीर उस्मान अली खान बहादूर, नियामुद्दौला, निजाम उल मुल्क, आसफ जाह यांचे राज्य होते. निजामांच्या राज्यातून मुक्त होऊन भारतीय संघराज्यात सामील होण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण हैदराबाद संस्थानात मुक्तीसंग्राम सुरू झाला. हैदराबाद संस्थानची त्यावेळची लोकसंख्या 1,60,00,000 होती. यात तेलंगणा, मराठवाडा आणि कर्नाटकचा देखील काही भाग होता. मुक्तीसंग्राम सुरू झाल्यावर निजामाचा सेनापती कासिम रजवी यांनी जनतेवर अत्याचार सुरू केले. दुसऱ्या बाजूला मुक्तीसंग्राम वेगात सुरू झाला होता. याचं नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ, दिगंबरराव बिंदू, गोविंदभाई श्रॉफ, रवी नारायण रेड्डी, देवीसिंग चौहान, भाऊसाहेब वैशंपायन, विजयेंद्र काबरा, बाबासाहेब परांजपे या आणि इतर अनेक नेत्यांकडे होती. त्यातलेच गोविंदभाई श्रॉफ यांचा जन्मदिन आहे. त्यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्त्वाच्या व्यक्तींविषयी. सन 1924 साली प्रसिद्ध भारतीय गझल गायक व उर्दू शायर नाजिश प्रतापगढी यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी 1928 साली गुजरात या राज्याचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांचा जन्म झाला. 1937 साली प्रसिद्ध भारतीय हिंदी चित्रपट अभिनेते व दिग्दर्शक मनोज कुमार यांचा जन्म झाला. सन 1945 साली पद्मभूषण पुरस्कार सन्मानित भारतीय माहिती तंत्रज्ञान उद्योगाचे सम्राट म्हणून
प्रसिद्ध असलेले भारतीय दानशूर उद्योगपती, गुंतवणूकदार, अभियंता आणि परोपकारी तसंच विप्रो लिमिटेडचे अध्यक्ष अझीम हशीम प्रेमजी यांचा जन्म झाला. सन 1947 साली पाकिस्तान या देशाचे माजी क्रिकेटपटू व उत्कृष्ट फलंदाज जहीर अब्बास यांचा जन्म झाला. सन 1985 साली पद्मश्री, पद्मभूषण, राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार विजेता उत्कृष्ट भारतीय बिलियर्ड्स आणि स्नूकर खेळाडू पंकज अडवाणी यांचा जन्म झाला. विद्यार्थी मित्रांनो, आज या सगळ्या विशेष व्यक्तींचे जन्मदिन आहेत. त्याच निमित्ताने त्यांना रेडिओ MPSC गुरुकडून खूप खूप शुभेच्छा. यानंतर जाणून घेऊया अशाच काही महत्त्वाच्या व्यक्तींविषयी ज्यांनी उल्लेखनीय कामगिरी करून इतिहासात आपला ठसा उमटवला आहे. अशाच काही व्यक्तींचे आज स्मृतिदिन आहे. जाणून घेऊया त्यांच्याविषयी. 1974 साली नोबेल पुरस्कार विजेता प्रसिद्ध ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ सर जेम्स चॅडविक यांचा जन्म झाला. त्यांनी अणूतील न्यूट्रॉनच्या कणांचा शोध लावला होता. सन 1980 साली प्रसिद्ध भारतीय बंगाली व हिंदी भाषिक चित्रपट अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता आणि गायक उत्तम कुमार यांचं निधन झालं. सन 1980 साली इंग्लंड या देशातील प्रसिद्ध इंग्रजी चित्रपट अभिनेता, विनोदकार आणि गायक पीटर सेलर्स यांचं निधन झालं. सन 2012 साली प्रसिद्ध अमेरिकन शरीरशास्त्र व जीवशास्त्र या विषयांचे प्राध्यापक व CT स्कॅन या यंत्राचे जनक रॉबर्ट स्टीव्हन लॅडले यांचं निधन झालं. 2018 साली माजी ब्रिटिश अष्टपैलू क्रिकेटपटू जॉन मुरे यांचं निधन झालं. आज या सगळ्या विशेष व्यक्तींचे स्मृतिदिन आहेत. त्याच निमित्ताने रेडिओ MPSC गुरुकडून त्यांना विनम्र अभिवादन. तर ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट, म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र. मित्रांनो, तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटतं याविषयीचे तुमचे फीडबॅक तुम्ही आम्हाला नक्की पाठवा. यामध्ये तुम्ही आम्हाला काही सजेशनसुद्धा देऊ शकता. त्यासाठी तुम्हाला फक्त ऑडिओ किंवा टेक्स्ट मेसेज करावा लागेल आणि त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698 8698 80, म्हणजेच 8698869880. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला मागच्या महिन्याचे दिनविशेष हे सत्र ऐकायचे असतील तर तुम्ही आमचं स्पेक्ट्रम अकॅडमीचं YouTube चॅनल फॉलो करा आणि सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला मागच्या काही दिवसांचे, महिन्यांचे दिनविशेषसुद्धा ऐकायला मिळू शकतात. सोबतच आमचं दिनविशेष आणि व्यक्तिविशेष हे सत्र तुम्ही Spotify म्युझिक ॲप, Google पॉडकास्ट, अँकर FM आणि रेडिओ पब्लिकवर देखील ऐकू शकता. याचबरोबर खास तुमच्यासाठी म्हणून आम्ही रेडिओ MPSC गुरु आणि स्पेक्ट्रम अकॅडमीचे पेजेस इंस्टाग्रामला आणि फेसबुकला सुरू केले आहेत. तेव्हा हे पेजेस लाईक करा, शेअर करा आणि अर्थातच फॉलोसुद्धा करा. श्रोते हो, मी RJ प्रिया तुम्हा सर्वांची रजा घेते. पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात. अशाच काही महत्त्वाच्या ऐतिहासिक घटना, काही विशेष व्यक्तींचे जन्मदिन आणि स्मृतिदिन याविषयीची माहिती घेण्यासाठी. तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित राहा आणि ऐकायला विसरू नका रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.